डेव्हलपर्स पहिले तीनही सामने फाटक डेव्हलपर्सनं जिंकलेले आहेत आणि चौथ्या सामन्यामध्ये ते अन्वी 11 संघासमोर उभे राहतात। दापोली फायटर्स आणि फाटक डेव्हलपर्स असे संघ आहेत की अजून त्यांना कोणी पराभूत करू शकलेलं नाहीये। 62 धावा राजवीर 11 विरोधात बनवल्यानंतर सुद्धा दापोली फायटर्सनं इथे सामना जिंकलेला आहे। कमी धावसंख्येवरती देखील सामना जिंकणं ही त्यांची खासियत राहिलेली आहे। तर आता फाटक डेव्हलपर्सला इथे बघायचं आपल्याला अन्वी 11 विरुद्ध ते कसं प्रदर्शन करतायत। अन्वी 11ला आपण आजच्या दिवसभरामध्ये बघितलं नव्हतं, आज ते पहिला सामना खेळतायत। मात्र पहिले दोन्ही सामन्यांमध्ये काल त्यांचं प्रदर्शन हे साधारणतः संमिश्र राहिलेलं आहे। पहिल्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारल्यानंतर दुसऱ्या सामन्यामधून अन्वी 11नं हायेस्ट स्कोअर उभा केलेला आहे, तो म्हणजे 83 आणि त्यानंतर ते परत एकदा फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरत आहेत। कालचा संध्याकाळचा सामना अन्वी 11नं जिंकला होता 83 धावा बनवत। अर्थातच त्यांची जी मॅच झाली होती त्यांच्या अगेन्स्ट टीम होती राजवीर 11, त्यांनी देखील 82 धावांचं प्रत्युत्तर दिलं होतं। मात्र एका धावेने अन्वी 11नं सामना जिंकला होता। तर पाठक विरुद्ध अन्वी, पहिला चेंडू लॉंग ऑनला उंच आणि टोलेजंग षटकार, 6 धावा। फलंदाजीतील समीर आणि त्याच्या सोबतीला प्रसाद, तर गोलंदाज फाटक डेव्हलपर्स कडून विवेक। समीरची बॅटिंग काल आपण पाहिली होती। खरं तर त्याचं एक रुटीन काल आपण चर्चेला आणलं होतं, ते म्हणजे तो बॅटला किस करतो आणि मी बघितलेलं आहे की फक्त समीरच नाही तर त्यांच्या संघातील अजून 1-2 खेळाडू करतात। मी नंतरही इतर संघांमधले काही खेळाडू याच प्रकारचं रुटीन ठेवताना बघायला मिळालेले आहेत। तर समीर याबरोबर लॉंग ऑफला चेंडू आहे, वाईडिश मिड ऑफ, क्षेत्ररक्षक पुढे येतोय, अडवतोय चेंडूला, धावा मिळू देत नाही समीरला। समीर परत एकदा, तर निश्चित अजून एक खेळाडू आहे आमच्या पुण्याकडचाच खेळाडू आहे, तो सुद्धा अशा प्रकारे बॅटला किस करत असतो, पप्पू तोडकर, तुम्हाला माहित असेल कदाचित। याबरोबर डावेष्टीच्या बाहेर चेंडू, वाईटची घोषणा, एक अतिरिक्त धाव येणार आहे। 7 धावा, पहिलं षटक विवेकचं मैदानामध्ये सुरू आहे, 7 रन ऑन बोर्ड। तर एक मजेशीर किस्सा आहे, ऑस्ट्रेलिया विरुद्ध सचिन तेंडुलकर टेस्ट मॅच खेळत होता आणि पहिल्या टेस्ट मध्ये काही चांगला परफॉर्मन्स तेंडुलकरचा झाला नव्हता। दुसरी टेस्ट सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी अजित आगरकर, आखूड टप्प्याचा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे, ओ हो हो हो, ड्रॉप होईल कॅच, झेल सुटलेला आहे आणि समीरला असं सोडून देणं हे कोणत्याच संघाला परवडणार नाही। समीर काय बॅटिंग करतो, त्याची फलंदाजी आपण काल पाहिली असती या मैदानामध्ये, अक्षरशः त्यानं गोलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं। 12 चेंडूमध्ये 42 धावा कालच्या इनिंग मध्ये आम्ही समीरच्या पाहिल्या होत्या। त्या समीरला इथे मात्र 6 धावसंख्येवरती जीवदान मिळाले। पहिल्या स्लिप मध्ये खेळाडू, दुसऱ्या स्लिप मध्ये खेळाडू, या दोघांकडून झेल सुटलेला आहे। मोठं जीवदान, समीरला जीवदान। तेंडुलकरला सोडून दिलं होतं पाकिस्ताननं 32 वर। या सुंच फटका ही बॅटिंग आहे, जीवदानाचं हे नुकसान आहे आणि एखाद्याला जीवदान दिल्यानंतर काय घडतं। पंधरा 15 ऑन बोर्ड, 15 धावा धाव फलकावरती। पहिलं षटक विवेकचं अजून सुरूच आहे। यस परत एकदा इथे मिळतील 4 धावा।
दुसरा तिसरा चौकार, तिसरी बाउंड्री या षटकातली, त्यामध्ये 2 षटकार आहेत, 1 चौकार आहे. पण क्रिकेट असा खेळ आहे की पुढच्या बॉलवरती तुम्हाला कोणी लक्षात ठेवत नाही. पुढच्या 3ही बॉलला सीमारेषा दाखवली. जीवदान दिल्यानंतर अधिक वेगवान, अधिक आक्रमक आपल्याला बघायला मिळतोय समीर, आणि या षटकाचं समीकरण खराब करून टाकलंय समीरनं. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 25 धावा. पहिलं षटकाचा खेळ संपलेला आहे. हॅलो 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 चालू आहे, तो बंद झाला होता ऑटोमॅटिक ना. हॅलो सेल कमी त्याचा, तो बंद होईल परत थोडा वेळ चालू. हॅलो 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 हॅलो. तर बघा समीर आता नॉन स्ट्राईक एंड वरून पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती पोहोचेल. धावफलकावरती 26 धावा इथे दिसत आहेत. समीरला मिळालेलं जीवदान. हॅलो हॅलो. तर धावफलकावरती धावा आहेत आता 26. समीरला जीवदान झालेली जखम ही सतत भळभळत राहणार आहे. जो पर्यंत समीर प्रत्येक शॉट खेळणार आहे, इथून पुढचा प्रत्येक षटकार चौकार ही जखम भरून येणारी नाहीये. समीरचा खेळ किती लांब पर्यंत जातो हे बघणं महत्वाचं असेल. तर 26 धावा. लेंथ बॉल खेळायचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगला धाव घेण्याचा प्रयत्न देखील आहे, मात्र समीर बिलकुल तयारीत नव्हता. फटका कनेक्ट झाला नव्हता आणि बरेचसे फलंदाज आपण बघतो की फटका कनेक्ट झाला नसेल तर धाव घेण्यासाठी जास्त पसंती देत नाहीत. दुसरं षटक सुरू आहे. समीर परत एकदा स्ट्राईक एंडवर. यस, पुन्हा निर्धाव चेंडू. 2 चेंडू लागोपाठ रिव्हर्स पूल करायचा होता. इथे हवेमध्ये फटका खेळायचा प्रयत्न होता. चेंडू जसा जमिनीवरती टप्पा पडल्यानंतर हवेत उचलला जात होता तसाच त्याला ऑन दी टॉस आपण म्हणतो, वेग आणि उंचीचा वापर करत फटका खेळायचा प्रयत्न फसला इथे फलंदाज समीरचा. 2 चेंडू निर्धाव आलेत. समीरच्या समोर थोडंसं प्रश्नचिन्ह जरूर निर्माण केलेलं आहे गोलंदाज अरमाननं. एक चांगला गोलंदाज आहे अरमान. प्रत्येक सामन्यामध्ये अरमाननं अत्यंत प्रभावी गोलंदाजी केलेली आहे. प्रत्येक सामन्यामध्ये धावा रोखलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक वेळेस बघितलंय की ज्या वेळेस या अगोदरच्या षटकामध्ये जास्त धावा येतात त्यावेळेस संघनायक जतीन साळगावकर बोलवतात अरमानला आणि अरमान प्रत्येक वेळेस संघनायकाचा विश्वासार्थ ठरवतो. इथे 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 नेम चुकलेला आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता. वाईडची घोषणा आहे. यष्टीरक्षक जतीनचा प्रयत्न होता यष्टी उडवण्याचा, तो फसलेला. धावफलक 1ने पुढे पोहोचेल. 27 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना लागोपाठचे 3 चेंडू इथे निर्धाव आलेले आहेत अरमानचे.
ओहो हो, शॉर्ट ऑफ लेंथ मागे गेला, चेंडूच्या गतीचा उंचीचा पुरेपूर वापर केला आणि फाईन लेगला अत्यंत सुंदर फटका. इथे काय 6 असेल की 4 असेल, आम्ही पंचांच्या निर्णयाची वाट बघतोय. 4 धावा. तीन लागोपाठचे निर्धाव आल्यानंतर समीरनं पुन्हा एकदा चौकार खेचलेला आहे आणि 4 धावांच्या बरोबरीनं धाव फलकावरती आता 31 धावा असतील. 31 लॉस ऑफ नो विकेट. समीर धावांचा गोवर्धन नेहमीच समीरनं आपल्या डोक्यावरती घेतलेला आहे. या स्पर्धेमध्ये बघितलं, या अगोदरच्या मॅच मध्ये देखील समीर जोपर्यंत होता मात्र 12 चेंडू मध्ये त्याने 42 धावांची खेळी केली होती. यस धावबाची संधी होती तिथे. थेट एष्टांवरती फेक जरूर झालेली आहे मात्र समीर वेळीच मागे पोहोचलेला आहे. नाबाद ठरेल, षटक देखील संपेल. हा निर्धाव चेंडू आहे, चांगलं षटक राहील अरमानचं. या षटकामध्ये केवळ 6 धावा, केवळ 6 धावा. पहिल्या षटकामध्ये 25 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 6. 2 षटकांचा खेळ संपला पॉवर प्लेचा, तर तिथे धावा आलेल्या आहेत 31. हॅलो हॅलो. इथे खेळाडू कक्षामध्ये काही प्रेक्षक बसलेले आहेत आणि खेळाडू उभे आहेत, तर खुर्च्या फक्त खेळाडूंसाठी आहे. आम्ही खेळाडू कक्षामध्ये बसलेल्या प्रेक्षकांसाठी विनंती आहे की खेळाडूंना खुर्च्या उपलब्ध करून द्या. एसटी मध्ये सुद्धा जर स्त्रियांसाठी राखीव असेल ना तरी तिथे लेडीज लोक उठवतात पुरुषांना आणि आपल्या राखीव सीटवरती बसतात. खेळाडूंनी सुद्धा आपली सीट तिथे खुर्ची राखीव आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर प्रेक्षकांना बिंदास उठवा आणि तिथे बसा. आणि तुम्ही एकदा जर वाटलं ना तुम्हाला तर मुंबई लोकल मध्ये हॅलो, मुंबई लोकल मध्ये महिलांसाठी राखीव डब्यामध्ये जाऊन बसा. एक दिवस जाऊन फक्त उभे राहा तिथे, काय होतं बघा. एकतीस धावा धावफलकावरती आहेत. तिथे झालेले आहे. तिसरं षटक सुरू असताना धावफलकावरती धावा आहेत 32. सलामीची जोडी अजून मैदानामध्ये. समीर तिथे स्ट्राइक एंड वरती पहिल्या 2 षटकामध्ये अत्यंत प्रभावी फलंदाज राहिला समीर. विशेषतः समीरला हॅलो या समीरचा अत्यंत पॉवरफुल षटकार. पोहोचेल 38 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना 38 धावा धावफलकावरती येत आहेत. तिसरं षटक इथे सुरू आहे. फुल टॉस बॉल आणि इथे 6 धावा. पुन्हा एकदा षटकार. DRS कॉल केला जातो. इथे 6 धावा पंच
ओव्हर द बेस साठी बिलकुल इच्छुक नाहीये. मात्र फलंदाज या ठिकाणी पंचांच्या निर्णयावरती समाधानी नाहीत आणि त्यामुळे त्यांनी DRS मागितलेला आहे. तिसरे पंच टीव्ही स्क्रीनवरती बघतील, त्यांना सगळे रिप्ले tenniscricket.in च्या माध्यमातून उपलब्ध आहेत. एकूण 3 कॅमेरे आपली ही स्पर्धा कव्हर करतात आणि सगळ्या अँगल मधून बघितलं जाईल. चेंडू कुठे आहे, फलंदाज कुठे खेळलेला आहे, सिस्टमच्या पुढे आहे का तो, हे देखील बघितलं जातं. आणि त्याच्यानंतर पंच आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. मात्र इथे फेअर डिलिव्हरी चेंडू चांगला आहे. 6 धावा मिळतील समीरला. खरं तर षटकार मिळाला होता, मात्र समीर तरी समाधानी नव्हता, त्याला अजून एक धाव हवीच होती. आणि क्रिकेटमध्ये धावा आणि वास्तविक जीवनामध्ये पैसा हा माणसाला हवाच असतो. धावा देखील कशाही येऊ द्यात आणि पैसा देखील कशाही मार्गाने येऊ द्यात. मात्र काही लोक असतात की त्यांना वाम मार्गाने येणारा पैसा नको असतो. तर धावफलक 44 वरती पोहोचलेला आहे. वाईट चेंडू, इथे 1 धाव अतिरिक्त मिळणार आहे. या अगोदरचा नो बॉल होता, तर पुढच्या बॉलवरती वाईड मिळाले. नो बॉल नव्हता, तर या बॉलवरती मात्र वाईड मिळालेला आहे. 45 धावा तिसऱ्या षटकामध्ये. या षटकामध्ये देखील भरपूर धावा आलेल्या आहेत. अरमानचं एक षटक होतं. अरमान सातत्यानं धावा रोखणारा गोलंदाज ठरलाय. तर उजव्याच्या बाहेर परत एकदा वाईड. हे प्रेशराइज कंडिशन आहे आणि तो प्रेशर समीरनं तयार केलेला आहे त्याच्या फलंदाजीनं. काल त्याने झंझावात दाखवला आणि हे वादळ आज सुद्धा या मैदानामध्ये घोंगावतंय. रोरावत आलेले हे वादळ गोलंदाजांवरती मात्र तुटून पडलेलं आहे. अर्थातच विस्फोटक खेळी इथे साकारताना आपण बघतोय फलंदाज समीरला. बाहेरची कड आहे, स्टॉप होईल चेंडू, अडवला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित समीरचा, मात्र नकार दिलाय. धाव इथे येणार नाही. धाव फलकावरती आहेत 46 धावा, 46 रन. तर 46 पैकी 40 धावा म्हणजे धावांचा गोवर्धन आपल्या बॅट वरती उचललाय इथे फलंदाज समीरना. उंच उंच आणि 6 धावा. पुन्हा षटकार, छोटा अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आम्ही चर्चा करत होतो की या स्पर्धेमध्ये अर्धशतक अजून आलेले नाही. मात्र समीरची फलंदाजी बघितली तर समीर खेळतोय 46, 15 चेंडूमध्ये 46. काल 12 चेंडूतला 42, तर आज 15 चेंडूमध्ये 46. त्याचाच रेकॉर्ड त्याने मोडलेला आहे. या स्पर्धेतला सर्वाधिक स्कोअर तो देखील समीरच्या नावावरती आता येतोय. एका इनिंग मधल्या सर्वाधिक धावा समीर आणि अर्धशतक इथे पूर्ण होईल. मालक सन्माननीय सूरजजी महाडिक यांच्याकडून या अर्धशतकासाठी 500 रुपयाचं बक्षीस, माफ करा 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. समीर यांच्यासाठी हे बक्षीस आहे 1000 रुपयाचं. सूरज महाडिक. तर सन्माननीय संजयराव सावंत यांच्याकडूनही समीरला 500 रुपयाचं बक्षीस आहे. अर्धशतक समीरचे काका आहेत संजय सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस समीरला प्राप्त होते. षटक संपणार आहे. अर्धशतक 16 चेंडू मध्ये 50 धावा.
विशेष म्हणजे समीरच्या कुटुंबामध्ये भरपूर क्रिकेटर आहेत. समीरच्या भगिनी देखील चांगलं क्रिकेट खेळतात, लेदर बॉल क्रिकेट खेळतात आणि दापोली क्रिकेट संघाच्या त्या एक अविभाज्य घटक आहेत, अर्थात सदस्य आहेत. समीरची फलंदाजी काल आपण पाहिली एक इनिंग, आज पुन्हा एकदा तशीच आक्रमक इनिंग. या आक्रमकतेवरती प्रेक्षक फिदा होतात. आज प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन आहे. वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त धाव फलक दाखवतोय. पहिल्या किती धावा आहेत आता? 59 धावा. 3 षटक पूर्ण झालेत, केवळ 59 धावा धाव फलकावरती आहेत. काय फलंदाजी राहिलेली आहे. पहिल्या 3 षटकामध्ये एखादा खेळाडू अर्धशतक ठोकतोय तर मला वाटतंय एखादी मॅच जर 5-6 ओव्हरची असेल तर 100 सुद्धा बघायला मिळतील तुम्हाला. चांगला चेंडू, इथे लेंथ बॉल होता आणि बॅटचं कनेक्शन नाही. वेगात चेंडू निघून गेला, खूप उशीर झाला होता फलंदाजाला फटका खेळण्यासाठी. बॅकलिफ्ट लवकर खाली आली नाही. धाव फलकावरती धावा असतील 59. 59, लॉस ऑफ नो विकेट. पहिल्या गड्यासाठी 59 धावांची भागीदारी. तर इथे पुन्हा एकदा वाईड चेंडू. अंदाज इथे बाद होईल. पहिला धक्का 60 धावसंख्येवरती पहिला धक्का, पहिल्या विकेटसाठी भागीदारी. पहिला फलंदाज इथे बाद होतोय. मात्र समीर अजूनही मैदानामध्ये नावाद आहे. 60 धावा काढलेल्या आहेत, त्यापैकी समीरच्या धावा आहेत 52 धावा. 60 पैकी समीरच्या 52 आहेत. एक्स्ट्राज मला वाटते बरेचसे असतील. इतर कोणी फलंदाज अर्थात फार मोठी संधी देखील नाही, कारण पहिल्या 18 चेंडू पैकी 16 चेंडू समीर खेळलेला आहे. इतर फलंदाजांना फक्त 2 चेंडू मिळाले होते आणि या षटकातले काही चेंडू आहे. चौथं षटक. ओहो, व्हॉट अ शॉट. इम्प्रोव्हायझेशन अप्रतिम होतं. टायमिंग बेमिस आलं होतं. जमवलेला हा फटका होता आणि 4 धावा इथे मिळत आहेत. सुजी सरांकडून आणि इथे पुन्हा एकदा एक धाव प्राप्त होईल. अनुप देशमुखनं जो शॉट खेळलेला अत्यंत सुंदर फटका होता आणि त्यासाठी सुजी सरांकडून 200 रुपयाचं बक्षीस अनुप देशमुख यांच्यासाठी इथे प्राप्त होतंय. तर समीर मोठ्या विश्रांतीनंतर स्ट्राइक एंडवर अर्धशतक साकारलं होतं षटकार ठोकून आणि त्यानंतर पहिल्यांदा स्ट्राइक वरती आपल्याला बघायला मिळेल समीरला. 52 धावांची अतिशय सुंदर नेत्रदीपक खेळी या मैदानामध्ये पहिलं अर्धशतक आलेलं आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकणं हे मोठा पराक्रम आहे. हा वन डे क्रिकेटमध्ये 200 धावा ठोकण्यासारखा पराक्रम आहे. T20 क्रिकेटमध्ये शतक ठोकण्याचा इतका मोठा पराक्रम आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये अर्धशतक ठोकणं. समीर ऑन स्ट्राइक. ओव्हर द विकेट. निश्चित लॉफ्ट केलं चेंडूला हवेमध्ये. कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. एकच धाव. शांतपणे खेळतोय. संयम निश्चित त्याच्याकडे आहे. सेन्सिबल बॅटिंग. ज्यावेळेस चेंडूच्या मेरिट वरती देखील कधी कधी तो चेंडूचा मेरिट तो ठरवतो आणि कधी चेंडूच्या मेरिट वरती फटका खेळतो. तर ही प्रतिभा आहे, खूप कमी खेळाडूंकडे मिळते, बघायला मिळते. ती समीरकडे आहे आणि त्यामुळे 2 मोठ्या इनिंग समीरच्या या मैदानामध्ये आलेल्या आहेत.
काल त्याने 42 धावांची इनिंग खेळली होती, आज 53 धावांची इनिंग. समीर नॉन स्ट्राईक एंडला तर धाव फलकावरती आहेत. इथे हवेमध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षक कोणी नाही तिथे. 6 धावा. अनुप देशमुखचा देखील झंझावाती आविष्कार इथे मैदानामध्ये. 6 यानंतरचा सामना विदिशा चॅलेंजर्स विरुद्ध सुपर किंग्स दापोली. विदिशा चॅलेंजर्स विरुद्ध सुपर किंग्स दापोली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, हे षटक संपल्याबरोबर आपण टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल होणार आहे. विदिशा चॅलेंजर्स आणि सुपर किंग्स दापोली या दोन्ही संघ फाईट करतायत. खरं तर अंतिम टॉप 4 मध्ये राहण्यासाठी फाईट आहे. कारण आता बऱ्यापैकी आपण बघतोय की लढती पूर्णत्वाकडे जात आहेत. प्रत्येक संघ 3-3, 4-3 मॅच सगळ्यांचं झालेलं आहे. 4थी मॅच आता सुरू आहे प्रत्येक संघांची. आणि आज काही संघांना सगळ्या मॅचेस खेळायच्यात. यस यस यस. इथे अक्षय फाटक शेवटचं षटक, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय तो समीरनं. होता आणि त्यानंतर समीर असा काही कोसळलेला आज भयानक रौद्रावतार आपण म्हणू शकतो. तांडव करताना दिसतोय समीर मैदानामध्ये. ओहो, व्हॉट अ बॉल. अक्षय फाटक या स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक आहेत अक्षय फाटककडे. आतापर्यंत 2च षटकं टाकलीत अक्षय फाटकने आणि दोन्ही षटकामध्ये हॅट्रिक घेतलेली. कमालीचा गोलंदाज आहे. मला वाटतं असा गोलंदाज एखादाच असतो, असा गोलंदाज विरळाच असतो आणि तो म्हणजे अक्षय फाटक. संघ मालक फाटक डेव्हलपर्स. तर अविनाश सावंत यस. परत एकदा इथे झेल होईल आणि पहिली विकेट अक्षय फाटकला. सावंत हे मुंबईवरून 500 रुपये गुगल पे करतायत. त्यांचे काका संजय सावंत यांनी 500 रुपयाचं बक्षीस त्यांना दिले. संघ मालक सूरज महाडिक यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस अर्धशतकासाठी समीर सावंत यांना प्राप्त झालेलं आहे. तर जबरदस्त अर्धशतक. मात्र अक्षय फाटक, जे काम इतरांना शक्य होत नाही अक्षय फाटक लिहिले करून टाकतात. संघ मालक आहेत. फाटक प्रतिष्ठान प्रायोजित ही स्पर्धा आहे. फाटक प्रतिष्ठानचं भलं मोठं सहकार्य या स्पर्धेला मिळालंय आणि अक्षय फाटक काय गोलंदाजी आहे. वा, 7वा फलंदाज या स्पर्धेतला बाद केलेला अक्षय फाटक यांनी. तर पुन्हा एकदा नवीन फलंदाज समोर आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करायचा आहे धावफलकावरती.
स्क्वेअर लेगला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे, कॅच 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 आणि कॅच. तर तिसऱ्यांदा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती अक्षय फाटक. काय माणूस आहे हा अक्षय फाटक. आणि या कॅच साठी अक्षय फाटक यांच्याकडून क्षेत्ररक्षकाला 500 रुपयाचं बक्षीस. काय कॅच घेतलेला आहे. क्षेत्ररक्षकाला 200 रुपये. काय कॅच इथे पकडलेला आहे. पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती अक्षय फाटक. वा, असा गोलंदाज आहे की सातत्यानं त्याला हॅट्रिकची भूक लागलेली आहे. काय एक फलंदाज एक विकेट घेतली का पुढे एका पाठोपाठ विकेट घेत जातो. म्हणजे आम्ही बघतो की वाघाला माणसाचं रक्त लागलं की तो नरभक्षक होतो. हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं बक्षीस आहे ओजेस यांच्याकडून. आणि इथे अक्षय फाटक ऑन द मार्क. आणि इथे ही हॅट्रिक होऊ शकत नाहीये. इथे एक धाव पूर्ण होणार आहे. इथे सुपर किंग्स वाघोलीचा छोटा फॅन आमच्याकडे आलेला आहे. 2 वर्षापूर्वी मी बघितलं होतं. छोटा फॅन इमाद. 2 मॅच त्यांचा संघ पराभूत झाला होता. इमाद निराश झाला होता. मात्र इमादच्या आनंदासाठी त्यांच्या संघाने मॅच जिंकलेली. तर इथे 8 विकेट 3 सामन्यांमधून अक्षय फाटक. परत एकदा उंच आकाशामध्ये चेंडू, यावेळेस सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार आहे या षटकामध्ये. बरोबरीनच इनिंग संपणार आहे. एक डाव संपल्याबरोबर धावफलकावरती धावा असतील. हॅलो, 85 धावा आणि विजयासाठी 86 धावांचं आव्हान फाटक डेव्हलपर संघासमोर. 86 रिक्वायर्ड टू विन. तर टॉस होणार आहे. आम्ही विनंती करतो संघनायक सुपर किंग्स दापोली आणि विदिशा चॅलेंजर्स यांना, आपण टॉस साठी मैदानामध्ये या. विदिशा चॅलेंजर्स सुपर किंग्स दापोली टॉस साठी चला. आहे आणि झेल 6 वरती सुटला होता. त्यानंतर 59 धावा, बरोबर ना? किती केलं? 59 धावांची खेळी समीरनं साकारली. पहिल्या अर्धशतक आलं आणि त्याचबरोबर 85 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथे उभे राहिलेले आहेत. आज सकाळपासूनचा इतिहास असा आहे की पहिला फलंदाजी करणारा संघ 3 वेळा जिंकलेला आहे. 60 धावांवरती सुपर किंग्स दापोलीनं राजवीर 11ला थांबवलं. 51 वरती सामना जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये 74 धावा फाटक डेव्हलपर्सनं बनवल्या होत्या. मात्र विदिशा चॅलेंजर्स त्या पार करू शकले नाही. 70 धावांवरती त्यांचा डाव थांबला. तिसऱ्या सामन्यामध्ये 62 धावा दापोली फायटर्सनं बनवल्या होत्या राजवीर 11 संघासमोर. मात्र 51 वरच त्यांना थांबावं लागलं. पुन्हा पाठलाग करणाऱ्या संघाचा पराभव झाला. तर आज तिसऱ्या सामन्यामध्ये अन्वे 11च्या 85 धावांना फाटक डेव्हलपर्स कसं प्रत्युत्तर देणार? आज पाठलाग करणारा संघ एकदाही जिंकला नाही. पहिला संघ आजचा ठरेल का
फाटक डेव्हलपर्स जो धावांचा पाठलाग करून जिंकणार आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय बघूया आणि येणाऱ्या प्रत्येक वादळाचा मागोवा घेतील आणि आपल्यापर्यंत ही मॅच पोहोचवतील. पुढच्या इनिंगमध्ये गोड आवाजामध्ये दत्ता क्षीरसागर सर. थँक्यू. विदिशा चॅलेंजर सुपर किंग दापोली दोन्ही संघाच्या कॅप्टनला पुनश्च एकदा विनंती करतोय, चला टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करून घेऊया. सुपर किंग्स आणि विदिशा चॅलेंजर्स. सोबेल पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण जातोय सेकंड इनिंगच्या खेळाकडे, ज्या ठिकाणी फाटक डेव्हलपर्स या टीम समोर हा सामना जिंकण्यासाठी 86 एक मोठं टार्गेट आहे. विदिशा चॅलेंजर्स आणि सुपर किंग दापोली दोन्ही टीमला शेवटचा पुकार असेल. जर तुम्ही वेळ टॉस करण्यासाठी आला नाहीत तर एक षटक कमी केलं जाईल. विदिशा चॅलेंजर्स सुपर किंग दापोली दोन्ही संघांना एक महत्वाची सूचना आहे. जर आपण टॉस करण्यासाठी वेळेत उपस्थित राहिला नाहीत तर दोन्ही संघाचं एक एक षटक कमी केलं जाईल. $86 धावांचा आव्हान, एक विशाल धावसंख्या आणि या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी पांडू आणि त्याचबरोबर जतीन साळगावकरी जोडगोळी मैदानामध्ये. फाटक डेव्हलपर संघाचा तुरूप काय एका मैदानामध्ये उतरलाय. प्रथम फलंदाजी करत असताना अन्वी 11 या संघाच्या समीर सावंतने धुव्वाधार फलंदाजी केली. आतशी इनिंगच्या जोरावरती 85 धावापर्यंत आपल्या टीमला पोहोचवला आणि 86 धावांचं एक भलं मोठं टार्गेट सेट केले फाटक डेव्हलपर संघासमोर. दरम्यान प्रथम गोलंदाजी करत असताना फाटक डेव्हलपर संघाकडनं या मॅच मध्ये देखील अक्षय फाटक सरांनी बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 विकेट घेतल्या. ऑल सेट, सामन्याला आरंभ होतोय. 86 धावांचं आव्हान. स्ट्राईक वरती मिस्टर पांडू, गोलंदाजी मार्क वरती तुम्ही पाहताय राहुल ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. यावेळेला पंचांचा इशारा येऊ शकेल. येस, ऍब्सोल्युटली नो बॉलचा इशारा. आणि पहिल्याच बॉलवरती अवांतर धावेच्या मदतीने खातं ओपन होत आहे फाटक डेव्हलपर्स या टीमचं. विदिशा चॅलेंजर सुपर किंग दापोली दोन्ही संघाला विनंती आहे, चला आपण टॉस करून घेऊया. सुपर किंग संघाचा कॅप्टन आलेला नाहीये, आपल्याला थर्ड आणि फायनल कॉल देऊन झालाय. राहुल पुन्हा एकदा या ओव्हर मध्ये. पहिला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय दन दन करत आउट ऑफ द पार्क. यावेळेला पांडूच्या बॅट मधून आलेला या इनिंग मधला पहिला चौकार. देखील हंबी लंबी रेस के घोडे सांगण्याचा प्रयत्न केलाय. राहुल सारखा किंवा गोलंदाज पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क वरती. खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक कडून स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न.
डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवरती फटका फसला होता. मिस्टर पांडू यांचा चेंडू सरळ जातोय तो अर्थात क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. या बॉलवरती धाव आलेली नाहीये. सुरुवात अवांतरच्या मदतीने, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट बॉल. हे विश्लेषण आतापर्यंत मिस्टर राहुल यांच्या गोलंदाजीचं. मात्र दिशा बदलले खेम ट्रेडर्स एंडकडनं राऊंड विकेट गोलंदाजी करताना आपण पाहू शकतो मिस्टर राहुल यांना. याच्यानंतर विदिशा चॅलेंजर्स आणि सुपर किंग्ज दापोली हे दोन बलाढ्य संघ या लीग फॉर्मॅट मधला महत्वाचा सामना खेळतील. मिस्टर राहुल यांच्यावरती जोरदार आक्रमण. पांडू यांच्या बॅट मधून चेंडू जातो आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. हा येतोय DPL ब्रँडेड षटकार. अक्षय पाठक सर या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारे गोलंदाज. वर्षातून किती दिवस प्रॅक्टिस करतात माहिती नाही, परंतु जेव्हा ते मैदानावरती येतात त्यावेळेला चांगल्या चांगल्या फलंदाजाला देखील बॅकफुटवरती पाठवतात. याच्यानंतर विदिशा चॅलेंजर्सचा संघ सुपर किंग दापोली टीमच्या विरोधामध्ये खेळेल. सो पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी मार्कवरती. मिस्टर पांडू यावेळेला फटका फसलाय. ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता. स्लोवर चेंडू टप्पा पडल्यानंतर जवळजवळ 120 किलोमीटर तास वेगाने येणारा चेंडू. पांडू रीड करू शकले नाही. चेंडू सरळ गेला तो यष्टिरक्षकाच्या दिशेने. या बॉलवरती धाव आलेली नाहीये. पहिला चेंडू नो टाकला, त्याच्यानंतर चौकार डॉट, षटकार डॉट असं विश्लेषण आतापर्यंत. राहुल पुन्हा एकदा यावेळेला मिस्टर पांडू यांच्यासाठी रिव्हरचा फटका सक्सेसफुल, ब्युटिफुल. चेंडू पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये दणदण करत आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. ओव्हर मध्ये मिस्टर पांडू यांच्या बॅट मधून आता धावांचा ओघ वाढायला लागलाय. पुन्हा एकदा राहुल वरती आक्रमण करण्याच्या नादामध्ये खेळाडू क्लीन बोल्ड होतोय. पहिलं यश मिळतं मिस्टर राहुल यांना. ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलाय. मोठा खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. पाठलाग करताना फाटक डेव्हलपर संघाची धावसंख्या झाली एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15. नवीन खेळाडू मिस्टर अक्षय निवाते फलंदाजी मार्कवरती. जतीनदादा साळगावकर याच्या अगोदर आपण बघितलं होतं कालच्या दिवसातला जो शेवटचा सामना झाला त्या मॅच मध्ये धावांचा पाऊस पडला होता. मॅन ऑफ द मॅचचे ते मानकरी देखील ठरले. आणि त्यानंतर या महत्त्वाच्या मॅच मध्ये पुनश्च एकदा एक दमदार इनिंग सादर करण्याचा प्रयत्न मिस्टर जतीन साळगावकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटू शकेल. गोलंदाजी मार्कवरती संभवता मिस्टर अनूप देशमुख. कैप्टन कोहली हजमे की गोली रंगों की होली. गुजरात के घाघरा चोली और क्रिकेट के मैदान में विराट कोहली की कप्तानी हमने खूप देखी थी. अन्वी 11 या टीम कडनं पुन्हा एकदा अनूप देशमुखला तुम्ही पाहताय. गेल्या पर्वाचा चॅम्पियन असणारा अन्वी 11चा संघ
पर्व 11 मध्ये पुनश्च एकदा अजिंक्यपद पटकावण्याच्या दृढ निर्धाराने या मॅच मध्ये बलाढ्य फाटक डेव्हलपरच्या विरोधामध्ये 2-2 हात करताना आपण बघतोय. जतीनदादा साळगावकर मिस्टर स्ट्राईक वरती खेळत आहेत. अनुप देशमुख ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येत आहेत परंतु तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. बघा प्रेसात वेगाने बॉलवरती आले मात्र तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आणि स्ट्राईक वरती आता आपण पाहतोय अक्षय निवाते. या खेळाडूला देखील विस्फोटक फलंदाजी करताना आपण पाहिले. मागच्या मॅच मध्ये देखील घनागती आक्रमण केलं होतं. प्रत्येक गोलंदाजावरती तुटून पडले. धावांचा ओघ वाढवला होता आणि आपल्या टीमच्या विजयामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन या खेळाडूने देखील दिलेलं होतं. सो पुन्हा एकदा अनुप देशमुख त्याच आक्रमक खेळाडू अर्थातच अक्षय निवातेच्या समोर. अक्षय निवातेसाठी टाकलेला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता थोडीशी मिसफील्ड. चेंडू दन करत आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. ही जोड गोळी जास्तीत जास्त वेळ विकेटवरती उभं राहणं गरजेचं आहे. दुसऱ्या विकेटसाठी एक मोठी पार्टनरशिप एक मोठी भागीदारी जर आपल्याला पाहायला मिळाली तर आय थिंक या मॅच मध्ये पुन्हा एकदा यशस्वी पुनरागमन फाटक डेव्हलपर्स या टीमचं होऊ शकेल. सुरुवात पांडूने दमदार करून दिली. यावेळेला शानदार स्ट्रोक अक्षय निवातेच्या बॅट मधून निघालेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा येतोय खनखनी डीपीएल ब्रँडेड षटकार. खूपच बाहेर अनुप देशमुखच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. फाटक डेव्हलपर्स टीमची धावसंख्या पोहोचतीये 27-27. अजून देखील जर आपण पाहिले ते पुढे 2 ते 3 षटकार आले तर या मॅच मध्ये फाटक डेव्हलपर्स आपली जागा सुनिश्चित करू शकेल विजयाकरता. ऑन साइडला ड्राईव्ह करायचं होतं. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न धावचीची संधी होऊ शकेल. जतीनदादा साळगावकर यावेळेला क्रीज मध्ये पोहोचलेच का. तिसऱ्या पंचांकडे रेफर केला डिसिजन. समोर जतीनदादा साळगावकर यांना देखील माहिती आहे की ते क्रीज मध्ये पोहोचलेले नाही आहेत परंतु मात्र औपचारिकता या डिसिजनची पेंडिंग आहे की खऱ्या अर्थाने क्रीज मध्ये पोहोचलेत. यस बात देखील आय थिंक ते धावचेच झाले होते. 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं होतं. दमदार खेळी त्याने केली होती. आपल्या टीमला विजयाकडे घेऊन गेले आणि यानंतर आपण पाहतो मिस्टर कादर मेमन वन मॅन आर्मी दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती अनेक वेळेला आपल्या टीमसाठी संकटमोचक भूमिका सादर करणारे कादर मेमन फलंदाजी मार्क वरती नंबर 4 वरती बॅटिंग करतील. पहिला खेळाडू बाद झाला होता मिस्टर पांडू. दमदार सुरुवात करून दिली होती. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. शेवटच्या बॉलवरती ते क्लीन बॉल झाले. त्यानंतर आपण बघितलं होतं की अक्षय निवाते फलंदाजीसाठी गेले नंबर 3 वरती. त्यांच्या बॅटमधून देखील इथे धावा येत आहेत आणि जतीनदादा साळगावकर जे नुकतेच धावचीत झाले त्यांची जागा घेण्यासाठी मिस्टर कादर मेमन. सो अनुप देशमुख पुन्हा एकदा ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील. त्यांच्या समोर आहे तो अक्षय निवाते. अतिशय सुरेख गोलंदाजी. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करायचा होता. पंच मात्र आमच्या दिशेने वळत आहेत.
मिस्टर एक्स्ट्राचा इशारा येतो. एका अवांतर धावेची भर पडते धावफलकामध्ये. सो उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. एक अवांतर धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या आता पोहोचते पाठक डेव्हलपर संघाची 28-28 रन लॉस ऑफ 2 विकेट. एक चांगली पार्टनरशिप अभिप्रेत असेल पाठक डेव्हलपर संघासाठी. अक्षय पाठक सरांची चर्चा संपूर्ण दापोली तालुक्यामध्ये कालच्या दिवसापासून आहे. बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये त्याने हॅट्रिक पूर्ण केली आहे. सुरेख बॅटिंग, अप्रतिम फलंदाजी. अक्षय निवातेच्या बॅट मधून येतोय हा शानदार षटकार. चेंडू जातोय दर्शक दीर्घामध्ये. संयम ढळू न देता धीरोदत्त खेळाचं प्रात्यक्षिक सादर करणारा मिस्टर अक्षय निवाते अनुप देशमुख वरती तुटून पडलाय. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर संभवतः शेवटचा बॉल बाकी. टीमची धावसंख्या मात्र पोहोचते 34. 34 या आकड्यावरती. काय बॅटिंग केले, व्हॉट अ बॅट. अप्रतिम फलंदाजी मिस्टर अक्षय निवाते यांच्याकडून. अनुप देशमुख या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू मात्र बॉटम हँडचा सुरेख वापर करत चेंडूला पुश केलं. पॉइंटच्या दिशेने त्या ठिकाणी सिंगल धाव घेतली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 35 या आकड्यावरती. खेळ बाकी. 51 धावांची अजून देखील आवश्यकता पाठक डेव्हलपर संघाला. प्रत्येक ओव्हरमध्ये जर सरासरीचा विचार केला तर 17 धावांची सरासरी मेंटेन ठेवणं फार गरजेचं असेल टीम पाठक डेव्हलपरसाठी. हा करिश्मा करू शकतात. विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जाणारे खेळाडू अजून देखील मैदानामध्ये. मिस्टर कादर मेमन जोपर्यंत मैदानामध्ये अक्षय निवाते जोपर्यंत विकेटवरती उभा आहे तोपर्यंत इथे षटकार चौकारांचा पाऊस पडू शकेल. या दोन्ही खेळाडूंनी वेळोवेळी स्वतःला सिद्ध केलंय. आता या महत्त्वाच्या मॅच मध्ये देखील पाठक डेव्हलपर संघाला विजयाचा सिलसिला जर कंटिन्यू ठेवायचा असेल तर मात्र चौफेर फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्क वरती तुम्ही पाहताय समोरच्या एंडकडनं मिस्टर रुपेश राणे सज्ज होत आहेत. खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक एंडकडनं रुपेश राणे त्यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. षटक क्रमांक 3 मध्ये ते गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील. आतापर्यंत जर आपण बघितलं तर 17.50च्या सरासरीने धावा इथे बनवलेत. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये देखील 17ची सरासरी मेंटेन ठेवणं फार गरजेचं असेल टीम पाठक डेव्हलपर्सला. अक्षय निवाते फलंदाजी मार्क वरती विशेषतः स्ट्राईक वरती खेळतील रुपेश राणेच्या विरोधात. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडूला जाऊन दिलं. सुरेख सुरुवात आपल्याला मिस्टर रुपेश राणे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. थोडासा स्लोवर चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर कमी गतीने येणारा चेंडू. अक्षय निवातेने चेंडू बघितला, चेंडू जाऊन दिला यष्टिरक्षकाच्या दिशेने. वाघ शिकार करण्यापूर्वी 2 पावलं पाठीमागे येतो आणि त्यानंतर तो तुटून पडतो बक्षावरती. जणू काही अशाच पद्धतीने हा चेंडू सोडून दिलाय. कदाचित येणाऱ्या बॉलवरती एक मोठा फटका अक्षय निवातेच्या बॅटमधून येऊ शकेल. आकुटप्प्याच्या बॉलवरती पुन्हा एकदा पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र सिंगल धाव भेटू शकेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकवताना 36 या आकड्यावरती धावसंख्या आता पोहोचते. अजून देखील 50 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी पाठक डेव्हलपर संघाला. प्रथम फलंदाजी करत असताना अन्वी 11च्या संघाने 85 धावांचा विशाल डोंगर उभा केला. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं मिस्टर समीर सावंत यांनी या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती ठोकलं. शानदार बॅटिंग कालच्या दिवसामध्ये. पहिल्या मॅचमध्ये 45 धावा, दुसऱ्या मॅचमध्ये 41 धावा.
तर आजच्या दिवसामध्ये एका मॅचमध्ये 50+ धावा करत हा खेळाडू दापोली प्रीमियर लीग 2025 पर्व 11 मध्ये आतापर्यंत सर्वात जास्त धावा बनवणारा खेळाडू ठरतोय. अनबिलिव्हेबल बॅटिंग या खेळाडूची. छोटा तीर वार करे गंभीर, नाम आहे समीर सावंत. सो रुपेश राणेच्या विरोधामध्ये कादर मेमन या ओव्हरमध्ये पहिल्यांदा सामोरे जातील. कादर मेमन बनाम रुपेश राणे हा संघर्ष पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटेल. कादर डावकुरा असा फलंदाज. फ्रंट फुटवरती जात चेंडूला अलॉंग द कार्पेट पद्धतीने ऑफ साइडला ड्राईव्ह केले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडासा डीप मध्ये. समीर सावंत जोपर्यंत चेंडूवरती येतील, चेंडू अडवतील, थ्रो करतील गोलंदाजाच्या हातामध्ये, तोपर्यंत दोन्ही खेळाडूंकडे पुरेशी संधी होती. एकेरी धावेचे संघर्ष करावा लागेल. RR पाटील साहेब या महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक लोकप्रिय गृहमंत्री बनले, परंतु त्याच्या अगोदर त्यांना देखील रोजगार हमीवरती काम करावं लागलं. संघर्ष अनेक राजकीय व्यक्तिमत्वाने केलाय आणि तोच संघर्ष क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो तुम्हाला देखील करावा लागेल जर या स्पर्धेमध्ये यश मिळवायचं असेल तर. रुपेश राणेच्या विरोधामध्ये यावेळेला बाहेरची कडा अक्षय निवाते बॅक टू द पॅव्हेलियन. मोठी विकेट. फाटक डेव्हलपरचा संघ अक्षय निवातेच्या विकेट नंतर बॅकफुट वरती. सर्वात मोठा अडसर होता तो दूर केला आपल्या टीमसाठी. त्यानंतर मिस्टर स्वप्नील शिंदे. ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, जो विपरीत परिस्थिती में खड़ा होता है वही बड़ा होता है. आता परिस्थिती थोडीशी नाजूक आणि अशा नाजूक परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा आपल्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी स्वप्नील शिंदेला एक संकटमोचक इनिंग खेळणं गरजेचं आहे. रिव्हर्स ॲपट करायचा. यावेळेला फटका फसलाय. चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता. सरळ यष्टीरक्षक अनुप देशमुखच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. या बॉलवरती मात्र धाव भेटत नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूवरती देखील धावा आल्या नाही. दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, चौथ्या बॉलवरती विकेट, त्यानंतर पाचवा चेंडू देखील डॉट आलाय. अप्रतिम गोलंदाजी मिस्टर रुपेश राणे यांच्याकडनं पाहायला मिळाली आहे. शानदार बॉलिंग. ज्या पद्धतीची गोलंदाजी अभिप्रेत होती कॅप्टन कुल अनुप देशमुखला, अगदी तशाच पद्धतीची गोलंदाजी खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक कडनं आतापर्यंत मिस्टर रुपेश राणे यांच्याकडनं आपण पाहिली आहे. स्वप्नील शिंदे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ओ यावेळेला बॅटची बाहेरची कडा. पुन्हा एकदा शॉर्ट टर्नमेंटला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट. यस. यावेळेला खेळाडू बॅक टू द पॅव्हेलियन. खेळाडू बॅक टू द पॅव्हेलियन. कादर मेमन अगदी सहजरित्या रमत गमत ही धाव घेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याच वेळेला क्षेत्ररक्षकाने अचूक थ्रो साधला आणि कादर मेमनला माघारी पाठवलंय. धावा 37. 12 बॉलमध्ये अजून देखील जर आपण बघितलं 49 धावांची आवश्यकता. या ओव्हरमध्ये मात्र रुपेश राणे यांनी 2 धावा खर्च केल्या. मॅग्निफिसंट कमबॅक मिस्टर रुपेश राणे यांच्या माध्यमातून समीर सावंत यांच्या चेहऱ्यावरती वह हल्की सी मुस्कुराहट देखने को मिलती हुई. इस प्रतियोगिता का पहला अर्धशतक मिस्टर समीर सावंत के बल्ले से आता हुआ. क्या लाजवाब वो बल्लेबाजी देखने को मिली थी समीर सावंत के द्वारा. कल 2 बार मौका आया था समीर के पास, लेकिन बड़े स्कोर के बावजूद भी वो अर्धशतक नहीं बना पाए थे. पहले मुकाबले में 45 रन बनाए थे. उसके बाद वो दूसरा मुकाबला हमने देखा था जहां पर 41 रन बनाए थे, लेकिन आज के दिन शानदार बल्लेबाजी, वो अर्धशतक उन्होंने पूरा किया था. आपा कैनरकर फलंदाजी मार्गवरती दापोली तालुक्यामध्ये कबड्डीच्या मैदानावरती ज्या खेळाडूची सातत्यानं चर्चा आहे
जिल्हास्तरीय कबड्डीच्या स्पर्धा असू दे, ज्या खेळाडूने सद्यस्थितीमध्ये तमाम जिल्हावासियांच्या हृदयावरती अधिराज्य निर्माण केले तो खेळाडू मिस्टर आपा कैनरकर, मॅन फ्रॉम मुरुड, हा खेळाडू आता क्रिकेटच्या मैदानावरती देखील सज्ज होतोय. आकुटप्प्याच्या बॉलवरती शानदार स्ट्रोक ऑन साइडला, क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिलाय. चेंडू वज बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आपण पाहतोय जवळजवळ 15 ते 20 पावलांचं रनअप. हॉटेल प्रेसिडेन्सी एंड कडनं तो गोलंदाजी करेल. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्वप्नीलच्या बॅट मधून यावेळेला येतोय हा मॅक्सिमम षटकार कडक. आक्रमण खिंड लढवताना अजून देखील स्वप्नील शिंदे आपल्याला पाहायला भेटतात. हार नाही मानले या खेळाडूने. हा शेवटपर्यंत संघर्ष करू शकेल खेळाडू. ये लंबी रेस का घोडा आहे. पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला शॉर्ट थर्ड मॅनला. खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धाव मात्र मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता होते इथे आणि त्याचबरोबर विजयाचं समीकरण आता पुन्हा एकदा वाढतंय. थोडीशी अवघड अशी टास्क म्हणावी लागेल फाटक डेव्हलपर टीमसाठी. धावसंख्या मात्र यावेळेला आपण पाहतोय षटक क्रमांक 4चा खेळ चालू असताना 47 धावा बनलेत. अजून देखील जर आपण बघितलं तर एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल सामना जिंकण्यासाठी फाटक डेव्हलपर्सला. स्वप्नील शिंदे यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा या बॉलवरती अलॉंग द कार्पेट फटका येतोय. चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. परंतु जोपर्यंत जाऊन चेंडू अडवतील तोपर्यंत यावेळेला दुहेरी धाव झपकन पूर्ण केली जाते. सो दुहेरी धावेच्या मदतीने तुम्ही पाहता आता टीमची धावसंख्या पोहोचते 49-29 या आकड्यावरती. अजून देखील जवळजवळ 27 धावांची आवश्यकता असेल. स्वप्नील शिंदे आपल्या टीमला या मॅच मध्ये विजय मिळवून देतील का, की अन्वी 11चा संघ बलाढ्य फाटक डेव्हलपर संघाला पराजित करत या स्पर्धेमध्ये आपला अजून एक विजय सुनिश्चित करू शकतात. ज्या पद्धतीने अन्वी 11 संघाकडनं समीर सावंत यांनी फलंदाजी केली, नेत्रदीपक कामगिरी, तमाम क्रीडा रसिकांचे मन जिंकून घेतली. विस्फोटक फलंदाजीसाठी समीर सावंत ओळखले जातात. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वप्नीलसाठी यावेळेला धावचीची संधी, परंतु नाही. क्रीजमध्ये संभवता पोहोचलेला सवा भाग. एका धावेची भर पडू शकेल धाव फलकावरती आणि त्याचबरोबर 50 धावा देखील पूर्ण होत आहेत टीम फाटक डेव्हलपरच्या. स्वप्नाने क्रिकेटच्या मैदानावरती आता इथे धावांची उधळण करण्यासाठी सज्ज होतोय. अनेक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने आपल्या खेळाची छाप सोडली तमाम क्रीडा रसिकांवरती, तोच खेळाडू दापोली वासियांचा सर्वात लाडका खेळाडू मिस्टर आपा कैनरकर फलंदाजी मार्कवरती. अनुप देशमुखच्या विरोधामध्ये आकोटप्प्याच्या बॉलवरती मात्र चेंडू बघितला, चेंडू जाऊन दिला. पंच मात्र आमच्या दिशेने वळतात. एका अवांतर धावेचा इशारा करतात. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र आता पोहोचते 51 या आकड्यावरती. सामना जिंकण्यासाठी अजून देखील एका मोठ्या धावसंख्येची गरज असेल. शेवटच्या ओव्हर पर्यंत हा सामना रंगतदार स्थितीमध्ये पोहोचवायचा असेल तर मात्र आफाकला या बॉलवरती एखादा मोठा फटका खेळणं फार गरजेचं असेल. आपाक लोअर फुल टॉस क्षेत्ररक्षक डीप मध्ये, परंतु त्याला बीट करत चेंडू जातो वन्स बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बॅट मधून आलेला पहिला खणखणीत चौकार.
6 बॉलमध्ये अजून देखील सामना जिंकण्यासाठी तब्बल 31 धावांची आवश्यकता. फाटक डेव्हलपर संघ या ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करेल की अर्थात पराभवाचं जे मार्जिन आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करेल. अर्थात या ठिकाणी जर आपण बघितलं जतीनदादा साळगावकर त्यांचा जो 12वा खेळाडू आहे त्याच्या माध्यमातून एखादा संदेश मैदानावरती पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतील. छोटासा ब्रेक घेऊया, तुम्ही कुठे जाऊ नका. आपण पाहतोय दापोली प्रीमियर लीग 2025 पर्व 11 ही मानाची स्पर्धा. सहा बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता असताना आपण बघतोय 12वा खेळाडू मैदानामध्ये संदेश घेऊन. भारतीय टीम कडनं देखील आपण असे अनेक स्टार खेळाडू बघितलेत जे 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये गेलेले होते. संदेश पोहोचवण्याचं काम त्याने देखील केलेलं होतं. सो यावेळेला शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक एंड कडनं तुम्ही पाहू शकता. एका नवीन गोलंदाजाला या ठिकाणी आमंत्रित केले गोलंदाजी मार्कवरती. रुपेश माबदीच्या वरती हा मोठा विश्वास दाखवलाय. रुपेश माबदी मॅन फ्रॉम गावतळे. गावतळे गावातून 3 खेळाडूंनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रवेश निश्चित केला. अक्षय पवार, विवेक पवार, रुपेश माबदी. त्रिवेणी गावतळे संघाचे स्टार खेळाडू दापोली प्रीमियर लीग मध्ये वेगवेगळ्या टीम कडनं खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. सो 6 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा स्वप्नील शिंदेच्या बॅटमधून इथे 5 षटकार येतील का? एक नवा इतिहास निर्माण करावा लागेल मिस्टर स्वप्नील शिंदे यांना हा सामना जिंकण्यासाठी. सो रुपेश माबदी सज्ज होताना राऊंड विकेट गोलंदाजी करतील खेम ट्रेडर्स एंड कडून. समोर एक आक्रमक खेळाडू मिस्टर स्वप्नील शिंदे. शेवटच्या ओव्हर मधला पहिला चेंडू यावेळेला उजव्या एसटीच्या खूपच बाहेर ट्रॅव्हल होत असताना ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला मिस्टर स्वप्नील शिंदे यांनी, परंतु ते बीट झाले. डॉट चेंडूची सांगता होत असताना या बॉलवरती धाव भेटत नाहीये आणि त्यानंतर 5 बॉलमध्ये 31 धावा हा सामना जिंकण्याकरता. सामना हळूहळू फाटक डेव्हलपर्स पासून दूर जाताना आपण पाहतोय. बलाढ्य अनवी 11 संघाने जो संघ गेल्या पर्वाचा चॅम्पियन होता या पर्वामध्ये देखील तेवढी शानदार सुरुवात करतोय. यावेळेला हवाई फायर करण्याचा प्रयत्न केला होता, टायमिंग प्रॉपर करू शकले नाही स्वप्नील शिंदे. यानंतर आपण पाहतोय मात्र सिंगल धाव इथे धावचीची संधी आहे. येस, सॅक्रिफाईस केले विकेट, सॅक्रिफाईस विकेट केले. आपा कायनरकर बॅक टू द पॅव्हिलियन. रुपेश माबदीने देखील आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी आपल्यासमोर सादर केली आहे. या ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च होणार नाही त्याची दक्षता घेत असताना रुपेश माबदी और साइडला पुन्हा एकदा कडक प्रहार केला जातोय. स्क्वेअरलेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.
हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो